नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते. अशावेळी पिकांना पाणी देणं अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे पिकाचं उत्पादन घटतं. हे आपल्याला जर टाळायचं असेल तर विविध प्रकारच्या आच्छादनांचा वापर करणं हे गरजेचं आहे. या आच्छादनांमुळे काय होतं, जमिनीत ओलावा टिकून राहतोच, त्यासोबतच तणांच्या वाढीला देखील नियंत्रण येतं. मंडळी, जमिनीवर विविध प्रकारच्या पदार्थांचा वापर करून हे आच्छादन आपण तयार करू शकतो. या आच्छादनामुळे काय होतं, सावली मिळते आणि ओलावा मिळतो, त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. ते अधिक क्रियाशील राहिल्याने पिकांना आवश्यक ती अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला मदत होते. आता आच्छादनाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये पहिलं प्रकार म्हणजे सेंद्रिय आच्छादन. गवत किंवा पेंढा हा जमिनीवर पिकाच्या 2 ओळीमध्ये फळबागेमध्ये झाडांच्या भोवती पसरला जातो. त्यानंतर कंपोस्ट खत देताना ती जमिनीवर पसरून त्याचं आच्छादन होईल अशा पद्धतीने द्यावी. यामुळे काय होतं, मातीची सुपीकता आणि रचना सुधारायला मदत होते. त्यानंतर लाकडाचा भुसा किंवा जी साल आहे ती सुद्धा पसरून टाकावी. ही साल कुजते आणि त्याचा वापर जर आच्छादनासाठी केला तर मातीचे भौतिक गुणधर्म सुधारायला मदत होते. यानंतर वाळलेल्या गवताच्या तुकड्यांमुळे देखील आपल्याला आच्छादन तयार करता येतं. हे पदार्थ वेगाने कुजतात आणि त्यातून जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते. याचबरोबरीने फळबागेमध्ये होत असलेली पानगळ किंवा अन्य झाडांची वाळलेली पानं, पालापाचोळा जमिनीवर विखरून टाकल्यास देखील त्याचं आच्छादन होतं. आता दुसरा प्रकार म्हणजे असेंद्रिय किंवा अजैविक आच्छादन. या आच्छादनामध्ये विविध खडक, प्लास्टिक पेपर, रबर फॅब्रिकपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. हे असेंद्रिय पदार्थ लवकर कुजत नाहीत, त्यामुळे वारंवार ते बदलण्याची गरज भासत नाही. अलीकडे जैविक आच्छादनामध्ये प्लास्टिक, पॉलिथिन पेपरचा वापर देखील वाढत आहे. यामध्ये विविध रंग तसंच जाडीचे पॉलिथिन शीट उपलब्ध होत आहेत. यामध्ये पारदर्शक पॉलिथिन पेपर, यामुळे काय होतं, बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते. रोगमुक्त रोपवटिकांसाठी ते उपयोगी पडतं. यानंतर काळा पॉलिथिन पेपरचं आच्छादन. दोन्ही बाजूने काळा आच्छादन पेपर जमिनीवर अंथरल्यास जमिनीवर सूर्यप्रकाश पोहोचत नाही. प्रकाश संश्लेषण क्रियेअभावी तणांची वाढ होत नाही. या प्रकारच्या पेपरमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. मातीचं तापमान वाढत असल्याने हानिकारक सूक्ष्म जीवांचं प्रमाण कमी राहायला मदत होते. आता या प्लॅस्टिक आच्छादनाचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहायला मदत होते. जमिनीचं तापमान नियंत्रित राहायला मदत होते. तणांचं यशस्वी नियंत्रण होतं. जमिनीचं तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे अन्नधान्याची आणि फळांची गुणवत्ता वाढायला मदत होते. जमिनीत किडींच्या वाढीला प्रतिबंध केला जातो. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे उन्हाळ्यात पिकांसाठी जर आपण आच्छादनाचा वापर केला तर त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.